नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती पुन्हा वाहतूक कोंडी। शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाली सकाळी 11:22 पासून दुपारी 1:50 पर्यंत पार्थिव गणेश पूजन करावे। व्यासप चांगकर्ते दा. करू, सोमण आणि डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्या यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सेवा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे। या दिवशी मध्यान्हकाली पार्थिव गणेश पूजन करावयाचे आहे। या दिवशी सकाळी 11:22 पासून दुपारी 1:50 पर्यंत मध्यान्हकाल आहे। या वेळेत पार्थिव गणेश मूर्ती पूजन करावे। ज्यांना या वेळेत गणेश मूर्ती पूजा करता येणे शक्य नसेल त्यांनी प्रातःकालपासून म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1:50 पर्यंत श्री गणेश पूजन करावे। यावर्षी मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:02 वाजेपर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात। बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन करावे आणि गुरुवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 9:51 पर्यंत ज्येष्ठा गौरी विसर्जन करावे, असं आवाहन चांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. करू, सोमण यांनी केलं आहे। ठाण्यात माजीवाडा जंक्शन ब्रिजवर आणि ब्रिज खाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडी होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे। सध्या दिवस आहेत, बाजारात उत्साहाने खरेदी करायला बाहेर पडली आहे। अशा परिस्थितीत या वाहतूक कोंडीमुळे लोक हैराण झाली आहेत। घोडबंदर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा शहरात इतर ठिकाणी होत असल्यामुळे त्याचा फटका शहरातील इतर प्रवाशांनाही बसत आहे। ठाणे पूर्व येथील कोपरी सीमाटीस प्रकल्पात बाधित कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती। या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना VSP योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला। आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। आमदार संजय केळकर यांनी आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिली। यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते। 20 दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती। कोपरी येथील सीमाटीस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्षे पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी श्रीमान केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश दिले, शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होती। या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या।
या लाभार्थ्यांना BSFB योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली। आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आली। अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्याच्या जागा दिल्या आहेत। त्यांचे पुनर्वसन वेळीच झाले नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत। अशा अनेक बाधित कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे केळकर म्हणाले। यावेळी CP तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली। रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा, जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले। नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे। लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल, अशी माहिती केळकर यांनी पत्रकारांना दिली। लोढा आमारा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटी नियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत नागरिक, विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे। महापालिकेने ठेकेदारास नोटीस बजावली आहे, तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजपा कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिला। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी दिवा रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळते। सकाळी 6:20 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासियांनी खचाखच भरलेली पाहायला मिळते। ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्रीपासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते, मात्र तरीही बसण्यासाठी जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागतोय। दरवर्षी कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात येते, मात्र गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने आणि मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागत असल्याने कोकणवासीय संताप व्यक्त करताना पाहायला मिळतायत। सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला काल सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली। या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झाले होते। आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती। घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते। त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्याच्या घरावर शिवद्रोही असे लिहिण्याचा त्याचा फोटो चिटकवण्यात आला होता। त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली। आपटे यांच्याविषयी माहिती घेतली होती। तसेच त्याच्या पत्नी त्याच्या कल्याणमधील घरी परतल्या होत्या। जयदीप आपटे यांना तात्काळ अटक पोलीस पथके मागावर होती। बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की आपटे हा त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याणमधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे। पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे। आपल्याला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास ब्रेग अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 2-8 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी येत्या 28 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर खन्ना सूर्यवंशी यांनी केले आहे. न्या. ईश्वर खन्ना सूर्यवंशी म्हणाले की लोक अदालतच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कुणाची हारवाजीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ, पैसा यांची बचत होते. इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम त्वरित मिळते. लोक अदालतचे महत्त्व लक्षात आल्याने 2023 साली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रीय लोक अदालतचा फायदा पक्षकारांना मिळाला आहे. दाखलपूर्व ही प्रकरणे ठेवता येतील. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, करवसुलीचे प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयकाबद्दलची प्रकरणे आणि इतर आपसात तडजोड पात्र प्रकरणे, वैवाहिक व इतर दिवाणी वाद. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवता येतील. हा आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयकाबद्दलचे प्रकरणे, सेवा विषयक पगार, भत्ते व सेवानिवृत्तीचे फायदे विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे जसे भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकमाचे दावे,
विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी न्यायालयात प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवता येतील. आपली प्रलंबित तसेच दाखल व्हावयाचे आहेत अशी प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा समिती प्राधिकरण यांच्या कार्यालयांशी संपर्क साधावा आणि लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कामचे मिटवावेत, असे आवाहन न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे. घोडबंदर रोडवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी विशेषतः या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांकरता डोकेदुखी ठरली आहे. बुधवारी या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती नेमून शालेय बस आणि रुग्णवाहिकांकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष ओवळामाजी वडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली. या संदर्भात पुष्कराज विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. बुधवारी घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. कित्येकांनी वाहतुकीत अडकल्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केली. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे काही दुर्दैवी घटना घडल्यावरच प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल पुष्कराज विचारे यांनी केला आहे. या परिसरात होणाऱ्या नेहमीच याच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, असे पुष्कराज विचारे यांनी सांगितले. डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्या यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बससेवा. प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डोंबिवलीतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीतून बस या कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, मालवण, देवगड आणि इतर परिसरात बस सोडण्यात येणार आहेत. एकीकडे बस संपामुळे प्रवासी त्रस्त असताना या मोफत बस सेवेने डोंबिवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासाठी आभार मानले आहेत. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे ते घोडबंद आणि घोडबंदर ते ठाणे या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती पुन्हा वाहतूक कोंडी. शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाली सकाळी 11:22 पासून दुपारी 1:50 पर्यंत पार्थिव गणेश पूजन करावे. व्याष्प चांगकर्ते दा. करू सोमण आणि डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्या यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सेवा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.